नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, आजची अपडेट आपली डी.वाय.टी. युनिव्हर्सिटी संबंधित असणार आहे। आता यापुढे कंटिन्युएशनमध्ये डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीचे रिझल्ट संबंधित अदर काही अपडेट जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत। मित्रांनो, डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीमध्ये एक महत्त्वाची अपडेट आपल्याला आलेली आहे। मित्रांनो, जर का तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट किंवा आपण त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट अशा कुठल्याही प्रकारचे जर का तुम्हाला सर्टिफिकेट काढायचे असेल युनिव्हर्सिटी थ्रू, तर युनिव्हर्सिटीने एक वेगळी वेबसाईट लॉन्च केलेली आहे। नवीन वेबसाईट नवीन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागू शकतो। मित्रांनो, नवीन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे करायचा, त्याच प्रकारे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्याच्या नंतर तुमचे जे सर्टिफिकेट आहेत ते किती दिवसांनी येणार, त्यासोबतच ते ऑनलाईन येणार की ऑफलाईन कॉलेजमध्ये येणार, या सर्व प्रश्नांवर आपण उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सोबतच मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे डी.वाय.टी. युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील। मित्रांनो, रिझल्ट संबंधित अपडेटसुद्धा आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणारच आहे। त्यासोबतच मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करून द्या, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंट करू शकतात। मित्रांनो, सोबतच अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल व टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकतात। त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी नोटीस जी आहे ती त्यांनी दिलेली होती। मित्रांनो, या ठिकाणी लिंकसुद्धा त्यांनी दिलेली आहे, जी नवीन लिंक डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीकडून आलेली आहे। मित्रांनो, जे डी.वाय.टीचे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा मिसलेनियस फीज जी असेल काही, म्हणजे फाईन वगैरे आपण त्याला म्हणू शकतो, त्यासोबतच सर्टिफिकेट ऑफ NOC वगैरे ज्याची आहे सर्वांची लिंक जी आहे या प्रकारे त्यांनी दिलेली आहे। मित्रांनो, आता डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीची पेमेंटची लिंक आहे, लिंक कशा प्रकारे आहे, फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे सर्व आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। त्यापूर्वी आपण सर्व माहिती जी आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पहिले सांगतो। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, अशा प्रकारे त्यांनी जी नोटीस आहे ती 25/7/2024 रोजी जाहीर केलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, विद्यापीठ व विद्यापीठाची संलग्नी असलेल्या सर्व संस्थांमध्ये सूचित करण्यात येते की मायग्रेशन सर्टिफिकेट। मित्रांनो, आता मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी चेंज करायची असते म्हणजे जे विद्यार्थी आता फायनल इयरमध्ये असणार आहेत आणि त्या विद्यार्थी आता पासआउट झाले, तर त्यांना नेक्स्ट इयरला एमटेकला किंवा कुठल्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे आहे ते ॲडमिशन घ्यावे लागते। तर त्यासाठी जे आहे मायग्रेशन सर्टिफिकेट आपल्याला कंपल्सरी लागते। तर मित्रांनो, या ठिकाणी मायग्रेशन सर्टिफिकेट जर का तुम्हाला काढायचे असेल तर त्यांनी फीज जी आहे ती दिलेली आहे। सोबतच मिसलेनियस फीज म्हणजे त्या ठिकाणी इक्विव्हॅलन्स किंवा इलिजिबिलिटी सर्टिफिकेट किंवा तुम्हाला NOC वगैरे काढायचे असेल, आता इक्विव्हॅलन्स आणि इलिजिबिलिटी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला जे आहे ते युनिव्हर्सिटीच्या कॅम्पससाठीच असेल। या ठिकाणी त्यांनी नवीन लिंक जी आहे ती दिलेली आहे। या ठिकाणी डी.वाय.टी. युनिसाईट इन पेमेंटची जी लिंक आहे ती त्यांनी दिलेली आहे। अशा प्रकारे हे जे नोटीस आहे ही नोटीस डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीकडून आली होती। सोबतच मित्रांनो, तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी सुद्धा त्यांनी नवीन नोटीस दिलेली आहे। जे विद्यार्थी सर्व्हिसचा लाभ घेत असेल त्यांच्यासाठी नवीन ऑनलाईन पोर्टल जे आहे ते लॉन्च केले गेलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सोबतच जे आहे युनिव्हर्सिटी क्रेडेन्शियल लॉग इन करून या सर्व जे सर्टिफिकेट आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, पहिले प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट आणि पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट या प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकतात। या ठिकाणी त्यांनी स्टेप्स दिलेल्या आहेत। मित्रांनो, मी लाईव्ह तुम्हाला जे आहे पेमेंट करून दाखवणार आहे आणि सर्टिफिकेट कधी येईल याच्या संबंधित सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकतात, व्हिजिट द पोर्टल, या पोर्टलला आपल्याला व्हिजिट करायचे आहे। सोबतच लॉग इन युजिंग युनिव्हर्सल ईमेल ID आणि पासवर्ड। मित्रांनो, लॉग इन म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही पेमेंट केलं तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन होतात, तुम्हाला त्या ठिकाणी थोडीफार माहिती भरावी लागेल। सोबतच नेव्हिगेट इन युनिसाईट ऑनलाईन रिसिप्ट काउंटर, या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन रिसिप्ट काउंटरवर येणार आहात। त्यानंतर तुम्ही ज्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे असेल, फॉर एक्झाम्पल मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला हवं असेल किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, जे विद्यार्थी आता पासआउट झाले आहेत त्यांना प्रोव्हिजनल सर्टिफिकेट हवं असेल तर जे आहे ते
जायचे आहे आणि सिलेक्ट द डिझायर्ड सर्व्हिस फॉलोविंग द इन्स्ट्रक्शन्स. सर्व्हिस सिलेक्ट करायची आणि इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. अशा प्रकारे त्यांचे जे आहे ते न्यू जे पोर्टल आहे ते लॉन्च झालेले आहे. आता आपण बघूयात मित्रांनो कशा प्रकारे आपण ॲप्लाय करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही जर का ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या वेबसाईटवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही अशा प्रकारे डी बाटू युनिव्हर्सिटी यांची नवीन वेबसाईटवर ओपन होणार आहात. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात इनसाईट ऑनलाईन रिसिप्ट काउंटर अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटत असेल. मित्रांनो, आता इतर फीज जी आहे ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बुक बँक फाईन, आता हे जे आहे हे मेन कॅम्पससाठी आहे मित्रांनो. बुक बँक फाईन म्हणजे काय, कशा प्रकारे जर का फाईन वगैरे भरायचं असेल तर या ठिकाणी त्यांनी अमाऊंटसुद्धा दिलेली आहे, किती अमाऊंट लागते अशा प्रकारे. सोबतच हे तुम्ही बघू शकतात CGPA 2% कन्व्हर्जन सर्टिफिकेट फीज. ज्या विद्यार्थ्यांना CGPAमधून पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचे असेल तर त्या विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 100 रुपये त्याची अमाऊंट आहे. सोबतच मित्रांनो, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिक्स फॉर्म फी अशा प्रकारे सुद्धा त्यांनी एक फॉर्म दिलेला आहे, त्याची फीसुद्धा तुमची 1 रुपये आहे. मित्रांनो, खाली आल्यानंतर तुम्हाला जर का डुप्लिकेट सर्टिफिकेट जर का तुम्हाला पाहिजे असेल तर डुप्लिकेट सर्टिफिकेटची फीस त्यांनी 500 रुपीज या ठिकाणी ठेवलेली आहे. मित्रांनो, सोबतच डुप्लिकेट मार्कशीट जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मार्कशीटची फीससुद्धा त्यांनी 100 रुपये जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. डुप्लिकेट्स म्हणतो मित्रांनो मी. या ठिकाणी अर्नेस्ट मनी डिपॉझिट, त्यानंतर एक्झामिनेशन पॅनल्टी अशा प्रकारे त्यांनी दिलेली आहे. यातच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फीज ऑफ लायब्ररीज बुक याचीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असेल. मित्रांनो, खाली गेस्ट हाऊस रेंट वगैरे जे आहे सर्व प्रकारचे त्यांनी या ठिकाणी जे आहे फाईन त्याच्यासाठी सर्टिफिकेटसाठी जी आहे ही वेगळी वेबसाईट लॉन्च केलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता मायग्रेशन सर्टिफिकेट महत्त्वाचे असते विद्यार्थ्यांसाठी. तर मायग्रेशन सर्टिफिकेटची फीस जी आहे ती तुमची 100 रुपये एवढी फीज राहणार आहे. मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे. या ठिकाणी मिसलेनियस फीससुद्धा त्यांनी दिलेली आहे. सोबतच या ठिकाणी करेक्शन ऑफ डिग्री सर्टिफिकेट, जर का तुमच्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये नेम वगैरे करेक्शन असेल तर तुम्ही या ठिकाणी 500 रुपीज एवढी फीस भरून जे आहे ते करेक्शन करू शकतात. सोबतच मित्रांनो, या ठिकाणी नेम करेक्शन इन मार्कशीट याची फीस जी आहे ती 100 रुपये दिलेली आहे. नेम करेक्शनसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकतात. मित्रांनो, फोटोकॉपीज फीस दिलेली आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल पासिंग मार्कशीट पर स्टुडंट 100 रुपीज तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हिजनल पासिंग मार्कशीटचे लागणार आहेत. मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण प्रोव्हिजनल पासिंग मार्कशीट यासाठी तुम्हाला अप्लाय करून दाखवत आहेत. जनरेट अँड पे याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर क्लिक करायचे आहे. मित्रांनो, जनरेट अँड पे यावर जसेही तुम्ही क्लिक करणार त्यानंतर तुम्ही पेमेंट गेटवे डी बाटू युनिव्हर्सिटीची जी पेमेंट गेटवेची वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्ही येणार आहात. ऑनलाईन रिसिप्ट काउंटरवर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट डिटेल्स बघायला भेटतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात प्रोव्हिजनल सर्टिफिकेट फीज त्यांनी या ठिकाणी 100 रुपीज दिलेली आहे. सोबतच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे. या ठिकाणी पेयर्सचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्ही टाकू शकतात. कॉलेज नेम, डिपार्टमेंट वगैरे जे आहे त्यांनी दिलेले आहे. या ठिकाणी बघू शकतात तुम्ही. इफ रिक्वायर्ड ॲड कॉलेज कोड, कॉलेज नेम, डिटेल्स, डिपार्टमेंट वगैरे जे आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर तुमचाच फॉर्म आहे याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी PRN नंबर जो आहे तो टाकायचा आहे. सोबतच तुमचे मोबाईल नंबर आणि ईमेल ID या ठिकाणी टाकायचे आहे. करेक्ट मोबाईल नंबर, ईमेल ID द्या. तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट जी आहे ती मोबाईल नंबर आणि ईमेल IDवर येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही एक्सेप्ट करायचे आहे. आय एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स आणि सोबतच सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट गेटवे येईल. मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने फॉर्म फिलिंग करताना पेमेंट केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला फोनपे, UPI ID किंवा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कुठल्याही प्रकारचे पेमेंट ऑप्शन वापरून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते ॲप्लाय करू शकतात. मित्रांनो, आता समजा तुम्ही ॲप्लिकेशन केलेले आहे, तुम्ही समजा मायग्रेशन सर्टिफिकेटचे ॲप्लिकेशन केले किंवा आपण प्रोव्हिजनल सर्टिफिकेट बघूयात. प्रोव्हिजनल सर्टिफिकेटचे जर का तुम्ही ॲप्लिकेशन केले तर मित्रांनो, प्रोव्हिजनल सर्टिफिकेटचे ॲप्लिकेशन केल्यानंतर किती दिवसात तुमचे सर्टिफिकेट येईल. तर बघा मित्रांनो, सर्टिफिकेट जे आहे ते जनरली पहिल्यांदा आपण पाहूयात ऑनलाईन येईल की ऑफलाईन येईल. तर बघा मित्रांनो, सर्टिफिकेट जे आहे
ते तुमचे ऑफलाईन येते कॉलेजमध्ये. मित्रांनो, सर्टिफिकेट जे आहे ऑनलाईन जनरेट होत नाही, बट तुम्हाला ऑनलाईनसुद्धा होऊ शकते. याच्यावर मी तुम्हाला जे आहे पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचे किती दिवसात येईल, तर साधारणतः तुमचे जे सर्टिफिकेट आहे ते अंदाजित म्हणतो मित्रांनो मी, कारण आपल्याकडे त्याच्या संबंधित इन्फॉर्मेशन नाही आहे. तुमचे जे सर्टिफिकेट आहे ते लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो, कारण भरपूर सारे विद्यार्थी जे पासआउट विद्यार्थी आहेत त्यांना सर्टिफिकेट जे आहे ते जॉबसाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी जे आहे सर्टिफिकेट लागत असते. तर आय होप युनिव्हर्सिटी जी आहे लवकरात लवकर आपल्याला सर्टिफिकेट जे आहे ते सेंड करेल. मित्रांनो, आपण 1 वीक और 2 वीक जे आहे अंदाजित जे आहे आपण बघू शकतो, कारण मित्रांनो जसे आपल्याला या संबंधित अजून डिटेल अपडेट येईल आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, ही एक जी रिक्वेस्ट आहे, ईमेल रिक्वेस्ट जी आहे ती केलेली आहे मित्रांनो DY2 ग्रुप जो आहे आपला त्यांनी. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे, वी आर द स्टुडंट ऑफ DY2 फेसिंग अ सिग्निफिकन्स डिफिकल्टी ड्यू टू द करंट प्रोसेस. जी तुमची प्रोसेस चालू आहे, मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा प्रोविजनल सर्टिफिकेट किंवा ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट, कुठल्याही सर्टिफिकेटची जी तुमची प्रोसेस चालू आहे ती खूप डिले होत आहे, अशा प्रकारे त्यांनी मेसेज केलेला आहे. त्यासाठी मित्रांनो सर्व प्रकारचे जे रिक्वेस्ट आहेत त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. सर्वात प्रथम आपण बघू शकता, इश्यू अ सर्टिफिकेट वाया ईमेल. मित्रांनो, या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे की सर्टिफिकेट जे आहेत, सर्व प्रकारचे जे सर्टिफिकेट आहेत ते ईमेल थ्रू जे आहेत ते इश्यू झाले पाहिजे, अशा प्रकारची पहिली रिक्वेस्ट आहे. म्हणजे तुमचे जे सर्टिफिकेट आहेत ते ऑफलाईन येऊ शकतात किंवा ऑनलाईनसुद्धा येऊ शकतात लवकरात लवकर. सोबतच मित्रांनो, डिजिटलायझेशन ऑफ मार्कशीट याच्या संबंधित सुद्धा त्यांनी जे आहे ती रिक्वेस्ट या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे सर्व प्रकारचे जे मार्कशीट तुम्ही आम्हाला देणार आहात ते सर्व तुम्ही डिजी लॉकरवर जे आहे ते अपडेट करायचे आहेत, अशा प्रकारे त्यांनी जे आहे रिक्वेस्ट केलेली आहे. मित्रांनो, डिजी लॉकरवर आपण पाहत असणार की आपल्याला सर्टिफिकेट जे आहेत फायनल इयरचे सर्टिफिकेट दिसायला भेटत होते, बट आता खूपच विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट जे आहेत ते डिजी लॉकरवर बघायला भेटत नाही आहेत. आता मित्रांनो, ही जर का रिक्वेस्ट आपण कन्सिडर केली तर ते ऑनलाईन देखील तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकतात आणि ऑफलाईन देखील तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकतात. तर समोरून जशी आपल्याला काही अपडेट येईल त्या संबंधित मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे रिझल्ट संबंधित. तर मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. मित्रांनो, सोबतच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.